रुपाली चाकणकरांच्या दाव्यानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट सोशल मीडियावर एकमेकांवर भिडलेले आहेत। अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे हे दोन्ही नेते अजित पवारांमुळेच खासदार झाल्याचा दावा चाकणकरांनी केला। त्यावरून शरद पवार गटाच्या समर्थकांनी 2012 मधल्या एका निकालाचा दाखला देत चाकणकरांना सवाल केलेले आहेत। बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट। अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे अजित पवारांमुळेच खासदार झाले या रुपाली चाकणकरांच्या दाव्यावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गट सोशल मीडियात भिडले। शरद पवार गटाच्या समर्थकांनी 2012 मधला पुणे महानगरपालिकेचा एक निकाल सोशल मीडियात व्हायरल केला, ज्यात नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार असलेल्या रुपाली चाकणकरांना मनसेच्या उमेदवाराहून निम्मी मतं कमी आहेत। त्यावरून अजित पवारांमुळे तुम्ही का निवडून आला नाही असा प्रश्न चाकणकरांना विचारला जातोय। त्यांना दादांनी विशेष म्हणजे दोन्ही खासदारांना दादांनीच निवडून आणलेलं आहे आणि दादांच्यामुळे ते सगळे निवडून आलेत। दादा सोबत नाही म्हणून आता 10 महिने तळ ठोकावा लागतोय की दादांमुळे निवडून आलेले आहेत। दादांमुळेच निवडून आलेत असंच त्याचा अर्थ होतो? असा अर्थ नाही आहेच, अर्थ नाही होत। 15 वर्ष त्यांच्यामुळेच निवडून आले। माझे त्यांना एकच सांगणं आहे की पहिले तुम्हाला किमान नगरसेवक पदासाठी तरी त्यांनी निवडून आणून दाखवावं, मग आम्ही बाकीच्या गोष्टी तुमच्या मान्य करू, पण किमान नगरसेवक तरी होऊन दाखवा। तुम्हाला गेल्या 10 वर्षात तुमच्या पक्षाने का मोठं केलं? मी त्यावेळेस नवीन होते 2012च्या दरम्यान आणि मी निवडणुकीला उभी राहिले नाही, तर त्या इतिहास ज्यांनी काढले त्यांनी अजून थोडं पाठीमागे जाऊन अजून इतिहास काढावा। मी ज्यावेळेस निवडणुकीला उभी राहिली त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच विद्यमान 2 नगरसेवक अपक्ष म्हणून उभे राहिले होते आणि ती मतं होती ती माझी वैयक्तिक मतं होती, पक्षाची मतं विभागली गेलेली होती आणि माझा इतिहास काढून कोणाचं भविष्य बदलणार नाहीये। त्याच्यामुळे माझ्या इतिहासाच्या खोल्यात जाण्याचा फार कोणी प्रयत्न करायची गरजही नाहीये। त्यांनी आपल्या लोकांमध्ये जाऊन कसं काम करता येईल, आपल्या भविष्याचा विचार करावा, माझ्या भूतकाळाचा विचार करायची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।